यानंतर पुण्यामध्ये जाऊयात। पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिराची गुढी पुणे पोलिसांचे आयुक्त अमितेश कुमार यांनी उभारलेली आहे आणि त्यांच्यासोबत कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने हे सुद्धा उपस्थित होते। गुढी उभारली आणि पेढ्यांचं सुद्धा वाटप करण्यात आलेलं आहे। त्यांच्याशी गुढीपाडवा निमित्त संवाद साधलेला आहे आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी। नववर्षाची आज सुरुवात झालेली आहे आणि सगळ्यात पहिले तर NDTV मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। आता आपण आलेलो आहोत पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिराच्या इथे, जिकडे आता पुण्याचे आयुक्त अमितेश कुमार यांनी गुढी उभारलेली आहे आणि नववर्षाची सुरुवात ही गोड पद्धतीने केलेली आहे। आता आपण जसं की बघतो या दृश्यांमधनं इकडे सगळ्यांना पेढे वाटून आणि गुढी उभारून आता खरं तर नवी वर्षाची सुरुवात झालेली आहे। आपण आता आपल्यासोबत कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने देखील आहेत। काय सांगाल नववर्षाच्या पहिल्या दिवशी? सर्वात प्रथम आपल्या माध्यमातून हिंदू नवीन वर्षाच्या आपल्या सर्व भारतीय भगिनी बंधूंना माता पितांना खूप खूप शुभेच्छा। येणारं नवीन वर्ष हे आपल्या प्रत्येक नागरिकाला सुखाचं समृद्धीचं भरभराटीचे जावं, तसेच या पुणे शहराला राज्याला देशाला सुद्धा एक भरभराट याच्यातनं लाभावी ही गणरायाचरणी आपल्या सर्वांकरताची प्रार्थना। नक्कीच आपण जसं बघतोय की पहाटेपासूनच भाविकांनी गणपती मंदिराच्या इथे गर्दी करण्यास सुरुवात केलेली आहे, कारण प्रत्येकाची इच्छा असते की नववर्षाचा पहिला दिवस हा बाप्पाच्या दर्शनाने व्हावा। तसंच आपण जसं बघतोय की पुण्याचे आराध्य दैवत असलेले दगडूशेठ गणपती मंदिराच्या इकडनं पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी करायला सुरुवात केलेली आहे। आत्ता खरं तर आपण बघू शकतोय की पुण्याचे आयुक्त अमितेश कुमार आपल्यासोबतच। पहिल्या दिवशी सर आपण बघतोय की तुम्ही इथे पुण्यात जे आराध्य दैवत आहे दगडूशेठ गणपती मंदिर तिकडे तुम्ही गुढी उभारलेली आहे। काय सांगाल सर तुम्ही पहिल्याच दिवशी पुणेकरांना काय सांगाल खरं तर पहिल्याच दिवशी नववर्षाच्या? खरं आज आम्हाला सकाळी दगडूशेठ गणपतीकडे पूजा करायची संधी मिळाली सपत्नीक। फार आम्ही आभारी आहोत आणि सर्व पुणेकरांना गुढीपाडवाची हार्दिक हार्दिक शुभेच्छा। नक्कीच आपण जसं बघतोय की पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुण्याचं जे आराध्य दैवत आहे दगडूशेठ गणपती मंदिर इकडे त्यांनी येऊन सहपत्नीक त्यांनी गुढी देखील उभारलेली आहे। NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे।